सीपीआरचे अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आज सीपीआर इथं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सीपीआरमधील 4,87,00,000 रुपयांच्या सर्जिकल साहित्य खरेदी घोटाळ्यात मुख्य ठेकेदार मयूर वसंत लिंबेकर याच्यासोबत अधिष्ठाता डॉक्टर मोरे हे या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोप मनसेनं केलाय. 4,87,00,000 रुपयांच्या सर्जिकल साहित्य घोटाळ्याप्रकरणी ठेकेदार लिंबेकर याच्यावर गुन्हा दाखल झालाय. मात्र काही दिवसांपूर्वी लिंबेकर याला अधिष्ठाता डॉक्टर मोरे एका कॅफेमध्ये भेटल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे डॉक्टर मोरे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रमच उधळून लावण्याचा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यानुसार आंदोलन करण्याच्या तयारीत असलेले मनसेचे कार्यकर्ते सीपीआरमध्ये पोहोचले. मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर पोलीस फौज फाट्यासह या ठिकाणी बंदोबस्तासाठी होते. आंदोलनापूर्वीच पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सर्व कार्यकर्त्यांना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नेऊन त्या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आलं. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे, अभिजित पाटील, निलेश धुम्मा, निलेश आसगावकर, सागर साळोखे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.